ज्यांना अवयवदान किंवा नेत्रदान करायचं आहे त्यासाठी आधी संकल्पपत्र केलंच पाहिजे, परंतु नातेवाईकांची संमतीही यावेळी आवश्यक आहे। तसेच ज्या मृत व्यक्तीचं अवयवदान करावायचं आहे त्यांनी अर्ध्या तासात, तर नेत्रदान करणाऱ्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी 3 तासाच्या आत संबंधित विभागाशी संपर्क साधला तर ते योग्य रीतीने दान होऊ शकतं, असे विचार उदयराज आळंदकर यांनी व्यक्त केलेत। नवरात्रोत्सवानिमित्त शेळगी परिसरातल्या श्री बरशंकरी शक्तीपूजा मंडळामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते। गेल्या गणेशोत्सव असेल, आज नवरात्रोत्सव असेल, ही मिशन म्हणून काम करण्याची संकल्पना सकाळच्या माध्यमातून ही घेण्यात आली। सोलापूर शहरातील सर्व मंडळांनी फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं। माननीय सकाळच्या संपादक उपसंपादकांकडून आम्हाला निरोप आला की देवी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अभय दिवाणी सरांनी निमंत्रित केलाय। आप सोलापूर शहरातले सर्व मान्यवर लोक, देवी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। त्या सकाळच्या या निमंत्रणाला मान देऊन सर्व देवी मंडळांनी संकल्प उचलला की बाबा देहदानाची चळवळ घराघरामध्ये पोहोचली पाहिजे। ही संकल्पना माणूस जन्माला आल्यानंतर मृत्यू हे नाट्य आहे, पण मृत्यू झाल्यानंतर काही ठिकाणी जाळलं जातं, त्याचं भस्म होतं, काही ठिकाणी मातीत पुरलं जातं। ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या देहाचा मानव जातीला किती उपयोग होणार आहे ह्याची कल्पना आम्हाला त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उलगडत आला। आम्हाला वाटायचं की बाबा काही अनेक शंका आणि कुशंका आमच्या होत्या। यावेळी व्यासपीठावर सकाळचे निवासी संपादक अभय दिवाणजी यांचा ट्रस्टी अध्यक्ष रोडगीकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। सत्काराला उत्तर देताना श्री दिवाणजी यांनी अवयवदान, देहदानाचं महत्त्व पटवून देत सकाळ समूह कायमच अशा सामाजिक उपक्रमांच्या सोबत असेल याची ग्वाही दिली। समाज उपयोगी करावा, कारण सकाळचं ब्रीद आहे, सकारात्मक पद्धतीनं सोल्युशन बेस्ड प्रश्न सुटणारी पत्रकारिता करायचं। इथं खड्डे, इथं ड्रेनेज आहे, इथं पाणी साठलं, इथं हे तर सतत आपण पुढच्या 25 वर्षांनी ते परत द्यायचंच आहे। त्यापेक्षा आपण काय सोडवू शकतो प्रश्न लोकांचे आणि लोकांना मदत काय होऊ शकते अशी पत्रकारिता करायचं, असं आमचं ध्येय आहे। या माध्यमातून काम करीत असताना गेले 2-3 वर्ष आम्ही गणपतीच्या काळात पर्यावरणपूरक गणेशोत्सव असं एक संकल्प केला आणि 400-500 फोटो छापले। घरच्या घरी गणपतीचं विसर्जन करा, प्रदूषण करू नका, पर्यावरण वाचवा। कारण आपल्या सोलापुरात तुम्ही कुठेही फिरलात तर बघा धुळीचे कण असे उठलेले असतात आणि आपले जे संभाजी तलाव असेल, सिद्धेश्वर तलाव असेल, श्री एकमर्गी तलाव असेल, चिपरगा, या सगळ्यामध्ये असे गणपती टाकून टाकून सगळं तिथं गाळ साचलेलं आहे। पुन्हा ते गाळ काढायचं आपलं काम आहे। हे करण्यापेक्षा आपण घरच्या घरी जर पर्यावरणपूरक गणपती बसून विसर्जन केला, मातीचा असेल किंवा काय शाडूचा आपला, तर आपण हा एक यशस्वी प्रयोग केला। 2 वर्ष महानगरपालिकेनं सकाळला 4-4 लाखाचं बक्षीस दिलं। आम्ही बक्षिसासाठी न करता आम्ही लोकजागृती, जनजागृती, जे अधिकारी येतील, जातील, परत बदलतील, इथं आपण कायमचे राहणार आहे। त्यामुळं आम्ही सकाळनं ठरवलं यावर्षी तरी स्पर्धा घेतली नाही, पण तरीसुद्धा आम्ही यावर्षी 3 पानं भरून पुन्हा फोटो छापले, कारण लोकांसाठी करतो आम्ही। आम्हाला पैसे बक्षीस याचं काही देणं घेणं नाही आहे। आम्ही हे करत असताना असा विचार मनात आला की ह्या वर्षी आपण वेगळं काहीतरी करू। मग सुदैवानं आमची आळंदकर साहेब, त्यांची सगळ्या आवळे साहेब यांची सगळ्यांची भेट झाली आणि आमच्या डोक्यात असं आलं की यावर्षी आपण गणपतीच्या वेळेस, नवरात्राच्या वेळेस अवयवदान, नेत्रदान, देहदान या चळवळीला जरा गती देऊ। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ट्रस्टी अध्यक्ष रोडगीकर यांनी केलं। सूत्रसंचालन महादेव वांगीकर यांनी तर राजशेखर बुरखुले यांनी सर्वांचे आभार मानले। आपला रुमाल जो असतो तो पाण्यात भिजवून त्याच्या डोळ्यावर ठेवावा। याच्याने समजा एखादा तास जरी उशीर झाला नेत्रदानासाठी तरी चालू शकतो। म्हणजे मगाशी म्हटलं 3 तास एक खरं तर कंपल्सरी आहे, पण एखादा तास उशीर झाला तरी 4 तासापर्यंत नेत्रदान होऊ शकतं। हा महत्वाचा नेत्रदानाचा भाग। आता देहदानामध्ये आपल्याला काही चॉईस नाही, व्यक्ती गेलेली आहे, त्यामध्ये आपल्याला काही करून उपयोग नाही, त्याला काही समाधान मिळणार नाही, काही नाही। पण या अशा परिस्थितीमध्ये देहदान होऊ शकतं। याच्यामध्ये अवयवदान सोलापुरात किंवा मुंबईला सुद्धा अजून झालेलं नाही। याचं कारण आहे की ते अवयवदान जे आहे ते अर्ध्या तासात व्हायला पाहिजे। तर अर्ध्या तासामध्ये मी मगाशी अगदी सुरुवातीपासून सांगतोय त्याप्रमाणे अर्ध्या तासामध्ये नातेवाईकांचंच ते तो व्यक्ती गेलेला आहे हे पचवायला जातं, त्यानंतर त्या दुःखातून बाहेर यायला तासभर जातो, त्यामुळे ते शक्य नाही।
आता अवयवदान जर आपण विचार केला तर मग मुख्यतः कशाने होऊ शकतं, तर ब्रेन डेड झाल्यावर. देहदान दिल्याने हे मिळू शकतं, याला आनंदाची परिसीमा नसते. लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी आपण वस्तू बाजारातून खरेदी करत असतो, यातून कुठलीही वस्तू आपण बाजारात करू शकत नाही जे आपल्यामध्येच आहे. आपलं जीवन म्हणजे कसं आहे, एक हरिण आहे, हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते, परंतु त्या कस्तुरीच्या शोधामध्ये, कस्तुरीचा जो सुगंध असतो त्या सुगंध शोधायच्या नादामध्ये तो भरकटत असतो. अशी आपली वृत्ती असते मानवाची. आणि अखेर कुठं आनंद आहे हे तुम्ही आज दाखवून दिलात की माणूस म्हणतो मी काय फकीर आहे. फकीर नाही, भगवंतानं आपल्याला समृद्ध केलेलं आहे. आपण खूप श्रीमंत आहोत. 2 हात, 2 पाय, 2 डोळे, नाक, सगळं काही आपलं जीवन जगण्यासाठी यथोचित असं आपल्याला बलशाली करून दिलेलं आहे. एक थोडंसं जर आपण विचार केलो, जे जे पाहिजे आपल्याला जीवन जगण्यासाठी ते भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे. परंतु ज्यांना जे पाहिजे ते दिलं नाही, त्यांच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो, हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे आपल्या जीवनातील. मग त्यांचा सुद्धा थोडासा आपण विचार जर करू तर निश्चितच आपल्याला देहदान, नेत्रदान, अवयवदान याचं आपण थोडंसं एक उदाहरण आपण आचरणात आणू शकतो. लक्षात घ्या, वास्तविक या ठिकाणी मला नमूद करायचं आहे 2 अशा व्यक्तींचं जे दातृत्व शक्ती लाभलेलं आहे. त्यांना देण्यासारखं बरंच आहे आपल्याकडे, पण दातृत्व शक्ती आपल्याकडे नसते. परंतु देहदान, नेत्रदान ही जी चळवळ आहे ही माझ्यामध्ये एक 8-15 दिवसापूर्वी आम्ही सकाळच्या कार्यालयामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी याबद्दलची आम्हाला माहिती मिळाली. यावेळी दीपक भैरप्पा, ओंकार देशेट्टी, अरुण सुरवसे, धीरज गौड, राहुल शाबादे, विजयकुमार बिराजदार, विश्वनाथ होसाळे, महेश करपे, महेश होटकर, संजीव मळेकर, नरसिंह बांगड, गोवर्धन डेडवाणी, प्रफुल्ल शेट्टी, प्रदीप भोसले, बसवराज जलशेट्टी, बाळासाहेब नेसुरे, शांतया कडगंची, दिनेश तोगी, प्रथमेश क्षीरसागर, शेखर स्वामी आदींची उपस्थिती होती.